केज मतदारसंघ हा राखीव आहे आणि या राखीव मतदारसंघ मिळवण्यासाठी बाबासाहेबांनी 1930-32 ला स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती। जर स्वतंत्र मतदारसंघ मिळाले असते, आम्हाला 2 मताचा अधिकार मिळाला असता, असले दलाल आणि भडवेगिरी करणारे आमदाराची पाय आम्हाला पाडावे लागले नसते। आमचं सरकारवर प्रेशर आलं, आमदारावर प्रेशर आलं। विधान भवनामध्ये 27 आमदारांनी सरकारला सांगितलं, आपण उपवर्गीकरण करू नका। जर आपण उपवर्गीकरण केलं तर आमचा तुम्हाला विरोध असेल। 27 आमदारांनी सह्या केल्या, परंतु तुमच्या मतदारसंघातल्या आमदारांनी त्या निवेदनावर सही केली नाही। माझं या ठिकाणी नमिता मुंदडाताईला विनंती आहे, तुम्ही आमच्या लोकप्रतिनिधी आहेत, आपणही आपली भूमिका, या उपवर्गीकरणाची भूमिका आपण विधान भवनामध्ये मांडावी अशी या समाजाकडून आपल्याला विनंती आहे। बेमान मरा है वही लोग आज गुलाम है। ज्या ज्या महामानवांनी आम्हाला माणूस म्हणून जगण्याची संधी दिली, त्या सर्व महामानवांना अभिवादन करून आजच्या या प्रचंड महामोर्चाचे नेतृत्व करते बाबासाहेबांचे वारसदार, आपलं सर्वांचं श्रद्धास्थान श्री आनंदरावजी आंबेडकर साहेब, श्री सुरेशजी माने, माजी आमदार बाबूरावजी माने, सर्व उपस्थित बौद्ध उपासक उपासिकांनो, महाराष्ट्रामध्ये गेल्या 2.5-3 महिन्यापासून आम्हाला उन्हात आणि पावसात रडवून या महाराष्ट्राचं सरकार राजभवनामध्ये राज करत आहे। फडणवीस, तुम्हाला फार छान वाटत असेल, या तमाम महाराष्ट्रातल्या दलित बांधवांना आपण रस्त्यामध्ये रणरणत्या उन्हामध्ये धावून मुसळधार पडणाऱ्या पावसामध्ये आमच्यावर आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे। आम्ही आंदोलन करू, आमचं उपवर्गीकरणही थांबवू, परंतु तुम्हाला रडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, ते लक्षात असू द्या। आमच्या जन्माला, आमच्या 5वीला संघर्ष पुंजलाय। एका बाजूला कुत्री मांजरी पोटभर जेवण जेवत होते आणि आम्हाला जेवणासाठी सुद्धा भीक मागत फिरावं लागत होती, ही आम्हाला दिवस माहित आहेत। आमचा उद्धार करण्यासाठी बाबासाहेबांनी जन्म घेतला, फुलेंनी, शाहूंनी जन्म घेतला आणि आम्हाला चांगले दिवस बघायला मिळाले। आम्ही बाबासाहेबांना सांगितलेला मार्ग स्वीकारला, आम्ही शिक्षणाचा मार्ग स्वीकारला आणि आमची हळूहळू प्रगती चालू झाली। आणखीन 100% आरक्षण लागू झालं नाही। बाबासाहेबांनी फक्त 10 वर्षासाठी आरक्षण दिलं होतं आम्हाला, परंतु त्या 10 वर्षामध्ये तुम्ही पूर्ण आरक्षण देऊ शकलं नाहीत, तुम्ही जाणून बुजून आरक्षण दिलं नाही। आमचा आणखीन 87,000 बॅकलॉग नोकऱ्याचा शिल्लक आहे। पदोन्नतीमध्ये, आरक्षणामध्ये 50% बॅकलॉग शिल्लक आहे। आणखीन आम्हाला राहायला घरं नाहीत, आम्हाला मुबलक प्रमाणामध्ये शिकायला मिळत नाही, शिकलेल्या मुलाला नोकरी मिळत नाही आणि आम्ही तुमच्या मागे लागू नये म्हणून तुम्ही आमच्या मागे हे कडक कटकारस्थान करून उपवर्गीकरण लावलेलं आहे। तुम्ही आंध्रात प्रयोग करून पाहिला, तुम्ही पंजाबमध्ये प्रयोग करून पाहिला, आता महाराष्ट्रामध्ये खडा टाकून पाहताय, पण लक्षात असू द्या, हे महाराष्ट्र आहे, बाबासाहेबांची कर्मभूमी, जन्मभूमी आहे, म्हणून आम्ही हे काय तुमचं स्वप्न पूर्ण होऊ देणार नाहीत। या ठिकाणच्या आपल्या माध्यमातून तुम्हाला आपले या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहेत। केज मतदारसंघ हा राखीव आहे आणि या राखीव मतदारसंघ मिळवण्यासाठी बाबासाहेबांनी 1930-32 ला स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती। जर स्वतंत्र मतदारसंघ मिळाले असते, आम्हाला 2 मताचा अधिकार मिळाला असता, असले दलाल आणि भडवेगिरी करणारे आमदाराची पाय आम्हाला पाडावे लागले नसते। आमचं सरकारवर प्रेशर आलं, आमदारावर प्रेशर आलं। विधान भवनामध्ये 27 आमदारांनी सरकारला सांगितलं, आपण उपवर्गीकरण करू नका। जर आपण उपवर्गीकरण केलं तर आमचा तुम्हाला विरोध असेल। 27 आमदारांनी सह्या केल्या, परंतु तुमच्या मतदारसंघातल्या आमदारांनी त्या निवेदनावर सही केली नाही। माझं या ठिकाणी नमिता मुंदडाताईला विनंती आहे, तुम्ही आमच्या लोकप्रतिनिधी आहेत, आपणही आपली भूमिका, या उपवर्गीकरणाची भूमिका आपण विधान भवनामध्ये मांडावी अशी या समाजाकडून आपल्याला विनंती आहे। बांधवांनो, 77 वर्ष या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बौद्ध समाजाने सगळ्या समाजासाठी संघर्ष केला। चर्मकाराला सुरक्षा दिली, मातंगाला सुरक्षा दिली, होल्याराला सुरक्षा दिली, परंतु सरकारला मात्र वाटतंय की या बौद्ध समाजाला एकाएकी पाडावं, याचे हातपाय छाटावे। हे तुम्हाला करू देणार नाहीत।
77 वर्ष तुम्ही संघर्ष केला, आता चर्मकार तुमच्या सोबत आहे. महाराष्ट्रातला चर्मकार आपल्या खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी तयार आहे. आतापर्यंत तुम्ही संघर्ष केला, आता इथून पुढे आम्ही संघर्ष करणार आहेत. या महाराष्ट्रातल्या दलितांनी 59 जातीपैकी 58 जातींनी आपल्या कातड्याचे जोडे करून जरी या बौद्ध बांधवाच्या पायात घातले तरी उपकार फिटणार नाहीत. एवढे अनंत उपकार या ठिकाणी आपल्यावर आहेत. म्हणून बांधवांना पुढचा टप्पा आपल्याला आंदोलनाचा करावा लागणार आहे. जोपर्यंत सरकार बॅकफुटवर येत नाही, आम्हाला आश्वासन देत नाही आम्ही उपवर्गीकरण थांबवलेलं आहे म्हणून, तोपर्यंत आपल्याला थांबायचं नाही. तिसऱ्या आंदोलनाचा टप्पा कुठलाही असो तरी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. एवढंच या ठिकाणी आवाहन करतो. थांबतो. जय भीम, जय भारत.